हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज अक्षय तृतीया निमित्त आपण आज थाळी बनवत आहोत। तर चला तर सुरुवात करूया। मी हा 1 चमचा गूळ घेतलेला आहे। आपण पुऱ्यांची तयारी करतोय। पुऱ्यांची पीठ मळण्यासाठी मी हा 1 चमचा गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला पाण्यामध्ये विरघळण्यासाठी ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण दुसऱ्या काही तयारी करत आहोत। तर चला तर आपण सुरुवात करत आहोत। मी 2 कप गव्हाचं पीठ घेत आहे। आपण चाळून घेतोय। अशा प्रकारे 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे। ते चाळून घेत आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मैदा घालायचा आहे। पुरी बनवताना आपले पुरी फाटली जाते किंवा चिरली जाते, तर त्यासाठी बाइंडिंगसाठी आपण हा 1-2 चमचे मैदा घातलेला आहे। तोही चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये 4 चमचे मी रवा घालत आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। आता हे सर्व मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे। हे सगळे नुसते मिक्स करून घेऊया। तुम्ही साखर पावडर पण घालू शकता। मी गूळ घातलेला आहे। याने याचा टेक्स्चर आणि कलर खूप छान येतो। अशा प्रकारे मी गूळ विरघळला आहे। अशा प्रकारे आता आपण गुळाचे पाणी घालून घेत आहोत। आता याला आपल्याला घट्ट मळायचे आहे। आता हे मी घट्ट मळून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला घट्ट पीठ मळायचे आहे। अशा प्रकारचे आपल्याला घट्ट पीठ मळायचे आहे। आता थोडासा तेलाचा हात लावून आपण याला झाकून ठेवूया अर्ध्या तासासाठी, की आपला त्यातला रवा फुलेल। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी झाकून ठेवत आहे। आपण पुढची तयारी करूयात। बघा तर फ्रेंड्स, आपले पीठ झाकून ठेवले आहे। आता आपण भाजीची तयारी करत आहोत। यात मोठी पळीभर तेल घातलेले आहे। आपण वांगा बटाट्याची भाजी बनवत आहोत। तर तेल तापण्यासाठी ठेवले आहे। आता आपण याला राई जिऱ्याची फोडणी देऊया। मोहरी चांगली तडतडली की आपण जिरे घालू। अशा प्रकारे आपली मोहरी फुलत आहे। मोहरी तडतडायला लागली
की लगेच अर्धा चमचा आपल्याला जिरे घालायचे आहे. आता यातच आपल्याला मोहरी चांगली फुलली की त्यातच कांदा घालून घ्यायचा आहे. एक मोठा मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, तोही यात परतून घेऊया. कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा गुलाबी झालेला आहे. यातच आपल्याला थोडीशी हिंग घालायचं आहे. हिंग चांगला परतून घेऊया. आता यामध्ये आले लसूण आणि थोडीशी कोथिंबीर मी भरडून घेतली आहे मिक्सरच्या भांड्याला. आता आपण हे यामध्ये घालून घेऊया आलं लसूण पेस्ट. हे चांगले परतून घेऊया. आता ड्राय मसाले घालून घेऊया. अर्धा चमचा हळद पावडर, घरगुती मसाला 1 चमचा, जिरे आणि धण्याची पावडर 1 चमचा आणि काश्मीरी लाल मिरची 1 चमचा पावडर घेतलेली आहे. हे सर्व मसाले यामध्ये घालून घेऊया. यांना चांगले परतून घेऊ. आता यातच आपल्याला 1 टमॅटो घालायचा आहे. 1 छोट्या आकाराचा टमाटर घेतला आहे, तोही घालून घेतला आहे. आता यामध्ये थोडेसे पाणी घालून हे मसाले तळायला लागणार नाही अशा पद्धतीने आपण पाणी घालून याला मिनिटभर शिजून देऊया. टमाटर सॉफ्ट होईपर्यंत. आपला टमाटर सॉफ्ट झाला आहे की बघूयात आपण. मऊ झालेला आहे. आता आपण यामध्ये वांगी आणि बटाटे बारीकसे कापून घेतलेले आहे ते घालून घेऊया. यांना मसाला कोट होईल अशा पद्धतीने आपण सर्व मसाला भाज्यांना लागेल असे एकत्र करून घेऊया आणि मिनिटभर आपण याला झाकून ठेवूया की आपले मसाले सर्व कोट होतील. अशा पद्धतीने आपण मिनिटभर झाकून ठेवूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला सर्व मसाला आपल्या भाज्यांना कोट झालेला आहे. आता यामध्ये आपण 1 कप मिक्सरला लावलेल्या भांड्यामध्येच पाणी घालून 1 कप पाणी घालत आहे. सर्व एकत्र करूया. चवीनुसार मीठ घालूया. आता याला मोठ्या फ्लेमवर उकळ येऊ देऊया आणि लो फ्लेमवर शिजून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, एकीकडे आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण आमरस बनवूया. मी हापूस आंबे घेतलेले आहे आणि त्यामध्ये 3 हापूस आंबे घेतलेले आहे. 1 दुसरा आंबा घेतलेला आहे. तर याचा आता आपण रस करून घेऊया. हा आंबा केशरी आहे. असा दाबून दाबून आपल्याला रस काढायचा आहे. संपूर्ण रस काढून यामध्ये भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे आपल्याला दाबून मी हा असा वरचा जो चीक येतो तो आपल्याला बाजूला करायचा आहे। अशा प्रकारे आपण दाबून दाबून रस तयार करतोय। मी सर्व रस करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला रस तयार झालेला आहे। मी सर्व रस तयार करून घेतला आहे। आता आपल्याला यामध्ये याची लज्जत वाढवण्यासाठी 1 पिंच मीठ घालणार आहोत। 1 पिंचच घालायचं आहे, जास्त घालायचे नाही। याने याची लज्जत खूप वाढते। आणि लिंबा एवढा मी गुळाचे पाणी तयार करून घेतले आहे, ते घालत आहे। याने गुळाने आपल्या रसाचा खूप चव वाढते। याने कोणी मिक्सरला लावतं, पण मी मिक्सरला न लावता असाच रस बनवला आहे। खूप छान लागतो अशा प्रकारे। आणि याच्यामध्ये थोड्याशा केशर काड्या घालत आहे। आपला रस तयार आहे। आता आपण याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देत आहोत। बघा तर फ्रेंड्स, आपली भाजी शिजली आहे की बघूया। आपली भाजी शिजलेली आहे, खूप छान झालेली आहे। वास एकदम खमंग येत आहे। आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। खमंग वास येत आहे। आपली भाजी तयार आहे। आता आपण पुढची तयारी करूया। चला तर फ्रेंड्स, आपण पुऱ्या बनवायला घेऊया। आपले पीठ बघा किती छान मुरलेले आहे, घट्ट आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करायचे आहे। हे आता मी पुन्हा याला मळून घेते। अशा प्रकारे आपल्याला मळायचे आहे। मीडियम साईजचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे। असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात। याला चांगले असे सॉफ्ट गोळे तयार करून घ्यायचे आहे। जास्तीच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या नाही, थोडे थोडे घेऊन 4-5 पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता आपल्याला याला तेल लावायचे आहे। पीठ न लावता आपल्याला लाटायचे आहे। पेन्याला पण तेल लावून घेऊया। पोलपाटाला पण तेल लावून घेतले आहे। अशा प्रकारे आपण पुरी लाटून घेत आहोत। बघा तर फ्रेंड्स, अशा थिकनेसची आपल्याला पुरी लाटायची आहे। मी आता ह्या सर्व पुऱ्या लाटून घेते, 4-5च लाटून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपल्या 5 पुऱ्या लाटून झालेल्या आहे। आता मी हे तळण्यासाठी घेत आहे। आपल्याला मी तेल तापवण्यासाठी ठेवले आहे। आपल्याला धुवा येईल अशा प्रकारचं तेल तापवायचं आहे। तर चला तर आपण पुरी तळून घेऊया। अशा अलगद फिरवत आपल्याला पुरी तळायची आहे।
आता हिला काढून घेऊया, दुसरी घालून घेते। अशा प्रकारे मी पुरी तळून घेत आहे। दुसरी पुरी टम्म फुगलेली आहे। अशा प्रकारे ह्या अशा पद्धतीने बनवलेल्या पुऱ्या खूप खमंगही लागतात आणि टम्मही फुगतात। अशा प्रकारे आपण पुरी तयार केली। मी बाकीच्या तळून घेत आहे। आपल्याला हे हाय फ्लेमवरच तळायचे आहे। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पुरी तळत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। खूप छान एकदम मऊ आणि क्रिस्पी पण आहेत, मऊ आहेत। अशा प्रकारच्या मी पुऱ्या तळून घेतल्या आहेत। आता सर्व करूया। कुरडई तळत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी कुरडई पण तळून घेतली आहे। तर चला तर आपण आता सर्व करूया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे माझी अक्षय तृतीयानिमित्त मिनी थाली तयार आहे। कुरडई आहे, आमरस आहे, वांगे बटाट्याची भाजी आहे आणि खास पुऱ्या आहेत। तर अशा फुल्या बराच वेळ टिकणाऱ्या, फुललेल्या राहणाऱ्या अशा पुऱ्या तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची पुरी किती टम्म फुगलेली आहे आणि सॉफ्टही आहे, एकदम सॉफ्ट आहे। ती दाबूनही पण पूर्व रूप घेते अशा प्रकारची ही पुरी आहे। बघू शकता आपण अशा प्रकारची पुरी तयार झालेली आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल। माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशा प्रकारची माझी अक्षय तृतीया निमित्त थाळी तयार आहे। तुम्हाला सर्वांना माझ्या अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभ शुभेच्छा। अशा प्रकारे माझी मिनी थाली बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।